ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। आणि मला अतिशय आनंद आहे, निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे। मतदान कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांची लॉटरी लागली। आताच तुम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला ऐकलं असेल। ज्या नागरिकांकडे मतदान कार्ड आहे त्यांना तब्बल 16,000 रुपये देण्याचा निर्णय आताच त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, महानगरपालिकेच्या निवडणुका, नंतर पाहिलं गेलं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका आताच तोंडावर आलेत आणि या निवडणुकीच्या तोंडावर या ठिकाणी आता सुरू करण्यात आलेत अतिशय महत्त्वाची योजना। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून मतदान कार्ड असणाऱ्या प्रत्येक नागरिकांना 16,000 रुपये बँकेत देण्याचा निर्णय या ठिकाणी आज घेण्यात आलेला आहे। आताच मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे, तुम्ही सुद्धा ऐकले असेल। त्यामुळे मतदान कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी ही सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी म्हणावी लागेल। जर तुमच्या घरामध्ये कोणाचीही त्या ठिकाणी मतदान कार्ड असेल तर सरकारच्या माध्यमातून मोठी भेट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। आता राज्य सरकारच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या ठिकाणी समोर आल्याने या ठिकाणी तुमच्या मतदान कार्डाच्या कार्डावर 16,000 रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। पाहायला गेले तर 1 जानेवारीपासून सर्व नागरिकांना या ठिकाणी मतदान कार्डावरती 16,000 रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत। यासाठी तुमच्याकडे एक कागदपत्र पाहिजे, ते म्हणजे मतदान कार्ड तुमच्याकडे देखील असायला पाहिजे। यासाठी तुम्हाला एक अर्ज सुद्धा भरावा लागणार आहे, कारण या ठिकाणी मोजकेच अर्ज आता या ठिकाणी शिल्लक राहिलेत। आता अर्ज भरण्यासाठी तुम्हाला 0 रुपये लागतात, तुम्हाला या ठिकाणी 0 रुपये लागणार आहेत। तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील समोर आल्याने मतदान कार्ड असणाऱ्या नागरिकांना तब्बल 16,000 रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी आता करण्यात आलेला आहे। आता एक यासाठी अर्ज देखील भरायचा आहे। अर्ज भरल्यानंतर तुम्हाला मतदान कार्ड या कागदावरती सरकारच्या माध्यमातून 16,000 रुपये या बँकेच्या खात्यावरती 24 तासाच्या आतमध्ये जमा करण्यात येणार आहेत। त्यामुळे मतदान कार्ड तुमच्याजवळ जर असेल तर तुम्हाला 16,000 रुपये जर लाभ पाहिजे असेल तर सरकारच्या माध्यमातून एका नवीन योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी मतदान कार्ड असलेल्या नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून आता लाभ कसा घ्यायचा आहे, यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, कोणकोणत्या अटी आणि शर्तीनुसार सरकारच्या माध्यमातून हा लाभ तुम्हाला देण्यात येणार आहे, पात्रता कोणकोणती आहेत, नक्की तुम्ही या ठिकाणी लक्षपूर्वक बघायचं आहे। मतदान कार्डावरती आता तुम्हाला कोणताच लाभ मिळाला नव्हता आतापर्यंत। त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून गोरगरीब जे मतदान नागरिक करत असतात, त्यामुळे आता सरकारला 16,000 रुपयाचा लाभ या ठिकाणी देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अर्ज कोणता भरायचा, तर आता कुठे तुम्हाला अर्ज भरायचा आहे, अर्ज त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीचा भरायचा आहे, ही सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता सरकारने सांगितले की अर्ज भरण्यासाठी अगदी 0 रुपये तुम्हाला खर्च लागणार आहे। या ठिकाणी अर्ज भरल्यानंतर अगदी मोजक्या दिवसामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती हा लाभ आता जमा केला जाणार आहे। त्यामुळे आता पुढील जे 2 मिनिटात सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे, कारण आता नवीन योजना आहे। त्यामुळे नवीन योजनेच्या माध्यमातून मतदान कार्डवरती तुम्हाला 16,000 रुपये या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्याचा निर्णय झालेला आहे। त्यामुळे तुमच्या ज्या घरातील ज्या व्यक्ती मतदान करत असतात, सरकारला मतदान देत असतात, त्यामुळे वोटर ID कार्ड म्हणजे मतदान कार्डवरती केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 16,000 रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय झालेला आहे। आता राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारने दोघांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे। आता यामध्ये लाभ कोणाकोणाला मिळणार आहे बघा, यामध्ये सर्व शेतकऱ्यांना लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे। तसेच लाडक्या बहिणींना देखील हा लाभ दिला जाणार आहे, ज्येष्ठांना देखील लाभ दिला जाणार आहे। जवळपास या ठिकाणी राज्यातील 1,40,00,000 आता लाभार्थ्यांना हा लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे आता तुमच्याकडे या ठिकाणी मतदान कार्ड कागदपत्र असेल तर यासाठी लाभ कसा मिळवायचा, 16,000 रुपयाची तुम्हाला खरंच गरज असेल तर कोणत्या योजनेअंतर्गत तुम्हाला मतदान कार्डावरती हा लाभ देण्याचा निर्णय झाला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू देखील शकता। सरकारने सांगितले की जी काही गोरगरीब जनता आहे या ठिकाणी सरकारला मतदान करत असते, परंतु गोरगरीब जनतेला अजिबात या ठिकाणी आजपर्यंत मतदान कार्डावरती एकही लाभ दिला नसल्याने सरकारच्या माध्यमातून या योजनेच्या माध्यमातून ज्या नागरिकांकडे मतदान कार्ड आहे त्यांना आता 16,000 रुपयाचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे। आता तुम्हाला माहीतच असेल, शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे 2,000 रुपये, लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये, तसेच नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळत असतात। आता शेतकऱ्यांना पीक विमा देखील मिळत असतो। सरकार या ठिकाणी कायम काही ना काही योजनेच्या माध्यमातून पैसे वाटप करत असतं। आज तुम्हाला देखील माहिती नसल्यामुळे तुम्हाला अर्ज काय या ठिकाणी काही ठिकाणी भरता येत नाही, त्यामुळे तुम्हाला आता पैसे देखील घेता येत नाहीत।
त्यामुळे आता मतदान कार्डवरती 16,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून या निवडणुका देखील समोर आल्याने केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि राज्यातील देशातील नागरिकांसाठी हा सगळ्यात मोठा निर्णय म्हणावा लागेल. त्यामुळे सरकार आता सर्व नागरिक खुश असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. आता बघा, या योजनेच्या माध्यमातून मतदान कार्ड ज्याच्याकडे आहे त्यांचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे. म्हणजे आता पाहायला गेलं तर ज्या 12 राष्ट्रीयकृत बँका आहेत तर हा लाभ त्या ठिकाणी या बँकेमध्ये देण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे आणि या 12 बँका सरकारकडून लिस्टद्वारे देखील सांगण्यात आले आहेत. कारण 12 या राष्ट्रीयकृत बँका त्या बँकेमध्ये ज्या नागरिकाचं खाते आहे त्यांनाच हे 16,000 रुपये या ठिकाणी मिळाले जाणार आहेत. आता हे 16,000 रुपये कसे मिळवायचं लगेच तुम्हाला पुढे सांगणार आहे, परंतु सरकारच्या माध्यमातून एक अर्ज सुद्धा तात्काळ तुम्हाला द्यावं लागणार आहे. आता हार या ठिकाणी करताना ही 4 महत्त्वाची कागदपत्र देखील तुम्हाला द्यावी लागणार आहेत. आता कोणत्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 16,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आणि मतदान कार्डवरती 16,000 रुपयाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी कोणती कागदपत्र तुम्हाला द्यावी लागणार आहेत, कोणती प्रोसेस तुम्हाला करावी लागणार आहे, अर्ज कशा पद्धतीने भरावा लागणार आहे, काय काय कागदपत्र तुम्हाला द्यावी लागणार आहेत, अटी आणि शर्ती सरकारने काय लावलेत लगेच तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. परंतु सरकारने या ठिकाणी कागदपत्र काय सांगितलेत, अटी काय लावलेत, कोणाला लाभ दिला जाणार आहे, कोणाला दिला जाणार नाही हे तुम्ही नक्की पाहून घ्यायचं आहे. सरकारच्या माध्यमातून देखील महत्त्वाची अट या ठिकाणी घालण्यात आली, ते म्हणजे ज्या 12 राष्ट्रीयकृत बँका आहेत कोणत्याही एका बँकेत तुमचं खातं असलं पाहिजे. म्हणजे राष्ट्रीयकृत बँका म्हणजे नेमकं काय तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल तर कोणत्याही आपल्या देशामध्ये फक्त राष्ट्रीयकृत 12च बँका आहेत, त्या बँकेमध्ये तुमचं खातं असलं पाहिजे. मग त्या 12 राष्ट्रीयकृत बँका कोणत्या आहेत, 12 बँकेची लिस्ट देखील मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि ते सरकारने देखील जाहीर करण्यात आले आहेत. त्या 12 बँका पाहूया, त्यानंतर लगेच अगदी काही सेकंदामध्ये या योजनेसाठी कोणती कागदपत्र लागणार आहे बघू, या योजनेसाठी अर्ज कुठे जाऊन भरायचा आहे ते देखील बघू, अटी आणि पात्रता सरकारने काय लावलेत ते देखील बघू. लगेच त्याआधी 12 बँकेची लिस्ट देखील वाचून दाखवू आणि तुमचं खातं त्या बँकेत आहे का ते देखील पाहून घेऊया. आणि 12 बँकेचे नाव सांगतोय. तुमच्या बँकेमध्ये हे जर तुम्ही आधी खातं खोललं असेल, तुमचे त्या ठिकाणी असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमीच म्हणा. आता पुढील 2 ते 3 दिवसामध्ये तुमचं जर खातं नसेल तर या 12 बँकेत तुम्ही पटकन खातं खोलून घ्यायचं आहे. परंतु या 16,000 रुपयाचा लाभ तुम्ही चुकू नका. आता मतदान कार्ड असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचं आहे. आता यासाठी कोणता अर्ज भरायचा आहे हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय. आपल्या राज्यातील 1,40,00,000 लाभार्थ्यांना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 16,000 रुपयाचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे. आता या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे. आता सर्वांनी काळजीपूर्वक बघा, आता तुमची बँक यामध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे. कारण फक्त ज्या काही राष्ट्रीयकृत 12 बँका आहेत त्या 12 बँकेची निवड या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेले आहे. आता हे पैसे जे आहेत ते आता केंद्राकडून राज्याला मिळणार आहेत आणि राज्य सरकारच्या माध्यमातून DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जशा प्रकारे तुम्हाला PM किसान योजनेचे पैसे येतात, नमो शेतकरी योजनेचे पैसे येतात, लाडक्या बहिणीचे पैसे येतात, तशाच प्रकारे आता तुमचे पैसे जमा केले जाणार आहेत. आता त्यामुळे या 12 बँकेच केंद्र सरकारने निवडलेत आणि त्या 12 बँकेची लिस्ट सांगतो. सर्वांनी एका सेकंदामध्ये कान देऊन इकडे लक्ष ऐका. या 12 बँकेची लिस्ट सांगत आहे, यामध्ये तुमचं खातं खोललं आहे का हे देखील बघा. नंतर तुमचं सगळ्यात कोणकोणत्या लिस्ट आता लगेच मी वाचायला सुरुवात करत आहे. सगळ्यात पहिल्यांदा बँक सांगण्यात आले ते म्हणजे बँक ऑफ बडोदा. बँक ऑफ बडोदामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ज्या लाडक्या बहिणींनी खातं खोललंय त्यांना या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर 2 नंबरची बँक आहे ते म्हणजे बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडियामध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी. तुमच्या जवळ वोटर ID कार्ड म्हणजेच मतदार कार्ड असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाभ या ठिकाणी घेण्यासाठी तुम्हाला तयार राहायचं आहे. त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली ती म्हणजे 3 नंबरची बँक, ती म्हणजे HDFC बँक. 4 नंबरची बँक आहे ICICI बँक. 5 नंबरची बँक आहे कोटक महिंद्रा बँक. या बँकेमध्ये सुद्धा लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे. त्यानंतर आता 6 नंबरची बँक आहे, 7 नंबरची बँक आहे ती म्हणजे कॅनरा बँक, युनियन बँक. या बँकेमध्ये सुद्धा शेतकरी बांधवांना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर पुढच्या 2 बँका आहेत ते म्हणजे पंजाब नॅशनल बँक. नंतर पाहायला गेलं तर इंडियन बँक. या बँकेमध्ये सुद्धा शेतकरी बांधवांचं, लाडक्या बहिणीचं, ज्या नागरिकाचं खातं या बँकेमध्ये या बँकेचा लाभ देखील सरकारकडून आता दिला जाणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या बँका पोस्टात सुद्धा हे पैसे येणार आहेत. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये सुद्धा ज्या नागरिकाचं खातं आहे, ज्यांच्यामध्ये मतदान कार्ड आहे त्यांना सुद्धा आता तुम्ही तयार राहायचं आहे. आता सरकारच्या माध्यमातून 16,000 रुपयाचा लाभ कशा पद्धतीने मिळवायचा आहे, यासाठी अर्ज कुठला भरायचा आहे
अटी आणि पात्रता काय सांगण्यात आलेत, कोणकोणती तुम्हाला कागदपत्रे सरकारने लावायला सांगितलेत ते देखील पाहूया. आता या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सरकारने आता 2 ते 3 अटी लावल्यात. ते म्हणजे आता मतदान कार्ड असलं पाहिजे, तुमचं उत्पन्न सरकारनं सांगितलेलं या नियमानुसारच असलं पाहिजे, 2.5 लाखाच्या आतमध्ये तुमचं वार्षिक उत्पन्न या ठिकाणी असलं पाहिजे, तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला हा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सुद्धा यासाठी द्यावा लागणार आहे. आता कागदपत्र तुम्हाला 2.5 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न या ठिकाणी तुम्हाला दाखला द्यावा लागणार आहे. आता ज्या नागरिकाचं 2.5 लाखाच्या उत्पन्न वर गेलंय तर अशा नागरिकांना हा लाभ या ठिकाणी घेता येणार नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून एका नवीन योजनेद्वारे हा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती देण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. मग आता तुम्हाला मतदार कार्ड असेल तर तुम्हाला 16,000 रुपयाचा लाभ या ठिकाणी सरकारकडून मिळवायचा असेल, यासाठी पात्रता सरकारने अजून काय काय लावलेत ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर तुम्हाला कागदपत्र तुम्हाला सांगणार आहे, कारण कागदपत्र जर तुम्ही जोडली नाही तर तुम्हाला हा लाभ घेण्यासाठी प्रॉब्लेम येणार आहे. कारण कागदपत्र जोडली तर जे कागदपत्रावर असतील त्यांनाच हा लाभ सरकारच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती तुम्हाला या ठिकाणी ज्या बँका सांगितल्यात तर त्या बँकेत तुमचं खातं असेल तर बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे. आता सर्वांनी कान देऊ नये का, पहिलं कागदपत्र सांगितले ते म्हणजे 2 पासपोर्ट साईज पोस्टवर तुम्हाला लागणार आहेत. त्यानंतर तुम्हाला 2 महत्त्वाची कागदपत्र लागणार, ते म्हणजे मतदान कार्ड ओळखपत्र, नंतर तुम्हाला आधार कार्डचं झेरॉक्स हे कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत. त्यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला देखील लागणार आहे. आता तसेच तुमच्या जवळच्या या ठिकाणी तुम्ही राहत असाल तर त्या गावातील तुम्हाला तलाठी कार्यालयामधून तुम्हाला उत्पन्नाचा दाखला तुम्हाला घ्यावा लागणार आहे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. आता तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्यावरती 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न पाहिजे. आता ही कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी कान देऊ नये का, तुमच्या बँकेच्या पासबुकचं झेरॉक्स सुद्धा लागणार आहे. आता बँकेच्या पासबुकचे झेरॉक्स देत असताना व्यवस्थित त्यामध्ये अकाउंट नंबर आहे का, तसेच तुम्हाला या ठिकाणी खाते क्रमांक व्यवस्थित आहे का, IFSC कोड व्यवस्थित आहे का, तुम्ही झेरॉक्समध्ये व्यवस्थित या ठिकाणी पाहायचं आहे. आता सर्वांनी लक्षात ठेवा, यामध्ये जर तुम्ही विसरलं तर हा लाभ तुम्हाला घेण्यापासून प्रॉब्लेम येऊ शकतो. जर तुम्हाला आता कोणत्या योजनेद्वारे हा लाभ मिळणार आहे ते देखील पाहू शकता. या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी 2023 पासून एक नवीन योजना घोषित करण्यात आली होती, परंतु तुमचं लक्ष नसल्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी याचा लाभ तुम्हाला घेता आलेला नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 2023च्या एप्रिलमध्ये ही योजना चालू करण्यात आली. ती म्हणजे नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी योजना चालू करण्यात आली होती. ती म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी देखील या योजनेचा लाभ या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता 16,000 रुपयाचा लाभ सरकारच्या माध्यमातून कसा मिळणार आहे तर बघा, कोणत्या नागरिकांना मिळणार आहे, यामध्ये वयाची अट काय आहे, अर्ज कसा भरायचा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसे कसे जमा होतील, तात्काळ पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे. नक्की बघा, यासाठी व्हिडिओ सर्वांनी बघायचा आहे. आता योजनेचं नाव काय आहे, सर्वांनी आता लक्ष देऊन बघा. या योजनेचं नाव आहे आझादी का अमृत महोत्सव. तर या निमित्ताने औचित्य साधून 2025 पर्यंत आता एंडिंगपर्यंत 2026 पर्यंत गुंतवणुकीच्या उद्देशाने या ठिकाणी 2025 पासून पुढील 2 वर्ष गुंतवणुकीच्या उद्देशाने 2 वर्षाच्या कालावधीमध्ये एक विशेष योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. परंतु याचा प्रसार या ठिकाणी जास्त झालेला नाही. परंतु तुम्हाला 16,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला लगेच तुम्हाला माहिती नसल्यामुळं मिस झाली आहेत. आता परंतु जी काही डेट आहे ती लवकरात लवकर आता 2026 पासून सुरू होणार आहे. आणि या योजनेचं नाव काय लक्षात ठेवा, त्या योजनेचं नाव आहे कशा पद्धतीने लाभ घ्यायचा आहे. आता बघा, या योजनेचं नाव आहे ते म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना. तर तुमच्या घरातील एका महिला असेल, त्या महिलेजवळ त्या ठिकाणी मतदान कार्ड असेल, तुम्हाला या ठिकाणी लाभ या ठिकाणी तुमच्या महिलेच्या माध्यमातून घरामध्ये दिला जाणार आहे. त्यामुळे तुमच्या मतदान कार्ड ओळखपत्र त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. हा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे. आता 2 वर्षाच्या कालावधीत तुम्हाला काही ठराविक रक्कम या ठिकाणी बँकेत तुम्हाला ठेवायची आहे आणि महिला सन्मान बचत प्रमाणपत्र यामध्ये ठेवायचे. तुम्हाला व्याजदर तुम्हाला 75% त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये मिळला जाणार आहे. नंतर याचा व्याजदर मिळणार आहे आणि गुंतवणूक तुम्हाला थोडीफार करायची आहे. आता 18 वर्षाची तुमची जर मुलगी असेल तर तिचं मतदान कार्ड या ठिकाणी काढलेलं असेल तर त्या ठिकाणी 2.5 लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न असेल, तुम्हाला महिला सन्मान बचत प्रमाणपत्राच्या माध्यमातून हा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे. तुम्ही या ठिकाणी कोणत्याही सरकारी गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये जाऊन चौकशी करू शकता. हा जो व्याजदर आहे तो म्हणजे 75%च्या आसपास आहे आणि 75% व्याजदर दर साल तुम्हाला शेकडा नसून तर तुम्हाला त्रैमासिक पद्धतीने वाढवलं जाणार आहे. म्हणजे 3-3 महिन्याने या ठिकाणी तुमचा 75%ने तुमच्या रकमेमध्ये वाढ होणार आहे. आता डायरेक्ट तुम्हाला 75% लाभ तुम्हाला या ठिकाणी इतका मोठा लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 3-3 महिन्याने वाढवला जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी 25% पहिल्यांदा, नंतर 50% आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 75%.
असा टप्प्याटप्प्याने तुमचा लाभ वाढवला जाणार आहे. त्यामुळे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र याविषयी अधिक माहिती तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये चौकशी जाऊन तुम्ही करू शकता. आणि या बँकेचा या ठिकाणी जास्तीत जास्त व्याजदर या ठिकाणी मतदान कार्डावरती असेल, तुमचं मतदान कार्ड असेल तर इतर कागदपत्र देखील तुम्हाला गोळा करून या ठिकाणी निर्णय देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र याविषयी अधिक माहिती तुम्हाला चौकशी करू शकता. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुरा यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.